चौथ्या टप्प्यामध्ये देशामध्ये 63% मतदान झालं आहे। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.94% इतकं मतदान झालंय, तर बिहारमध्ये 55.90% मतदान झालं आहे आणि पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 66.14%, पहिल्या टप्प्यामध्ये 66.14% इतकं मतदान झालं होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71% आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 65.68% इतकं मतदान झालेलं होतं। तर आता चौथ्या टप्प्यामध्ये 63% मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। देशभरामध्ये 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतात आणि त्याच्यातल्या 4 टप्प्यातील निवडणुका या संपन्न झाल्यात। आता उरलेले आहेत 3 टप्पे आणि याच विषयीची आणखी एक मोठी बातमी आहे। चौथ्या टप्प्यातही राज्यामध्ये मतटक्का कमीच असल्याचं दिसतंय। 11 मतदारसंघात सरासरी 60% मतदान झालेलं आहे। देशाचा आकडा 60%च्या वर आहे, 63% पाहायला मिळतोय, तर राज्याचा आकडा मात्र कमी आहे। सरासरीपेक्षा 60% इतकंच मतदान कालच्या 11 मतदारसंघांमध्ये झाल्याची माहिती आहे। तर बीडमध्ये सर्वाधिक 69.74% मतदान झालंय आणि पुण्यात सर्वात कमी 51.25% इतकं मतदान झाल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।